आज सकाळी जवळपास 5:30 वाजता नाशिक शहराचा जो उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के पाहायला मिळालेत. नमस्कार, मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 10 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याचा उत्तरेचा भाग असेल, पेठ असेल, सरगण असेल या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के पाहायला मिळाले. कालही त्या ठिकाणी धक्के पाहायला मिळाले. तो कालचा धक्का जर पाहिला तर जवळपास 3.4 रिश्टर स्केलचा होता आणि आज सकाळीचा जर विचार जर केला जवळपास 3.3 रिश्टर स्केलचा धक्का होता आणि हा जवळपास 5 किलोमीटर अंतरावरती म्हणजे जमिनीमध्ये हा भूकंप लागलेला पाहायला मिळाला आहे. याचबरोबर मॅपनुसार जर पाहिलं तर नेमका धक्का हा मानखेड असेल, याचबरोबर शिंद्रे आणि कसबेवणी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हे जे तुम्हाला लाल डॉट दिसतोय हा आज सकाळचा धक्का आहे. तसेच शिंद्रेजवळ कालही धक्के मिळाले. अशा सौम्य धक्क्यांची मालिका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या धक्क्यामुळे जवळपास 30 ते 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये या धक्क्याचा आपल्याला अनुभव पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, कमी दाबाचं क्षेत्र हे ओडिसाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी पोहोचले. या कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राचा जो विदर्भ असेल या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळतं. याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती पंजाब पासून दक्षिणेस आल्यानंतर जयपूर पासून ते पूर्व बाजूला मान्सूनची रेषा सरकली आहे. म्हणजे जयपूर पासून मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल, झारखंड, छत्तीसगड दक्षिण भागापासून ओडिसापर्यंत आणि ओडिसानंतर हे मान्सूनची अक्षरेषा बंगालच्या उपसागरापर्यंत तसे विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तर पश्चिमी जी हवा आहे ती उत्तर पश्चिमी हवा ही राजस्थानमध्ये आता सक्रिय झालेली पाहायला मिळते. गुजरातच्या उत्तर भागामध्ये ही हवा सक्रिय आहे, त्यामुळे या भागामध्ये काही अंशी आपल्याला उष्ण वातावरण पाहायला मिळते. मात्र जसजसं हे कमी दाब पुढे सरकेल त्यावेळेला राजस्थानचा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी, पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. आज जर पाहिलं तर मध्य प्रदेशचा बहुतांश भाग असेल, ओडिसाचा बहुतांश भाग असेल, जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर आसाम, गंगटोक, सिक्कीम हा जो भाग आहे या ठिकाणी अतिशय उग्र पावसाचं रूप त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी भयंकर अशी स्थिती पाहायला मिळते, कारण त्या बहुतांश अशा ठिकाणी आहे त्या ठिकाणी लँडस्लाइड होत आहेत. याचबरोबर पूर परिस्थिती अतिशय गंभीर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याचबरोबर अरबी समुद्रातून जे काय वारं आहे ते अरबी समुद्रातून वारं हे बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने प्रवेश करतं. हे जे वारं पाहिलं जवळपास 90 डिग्री क्रॉस करतं, त्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव अति उंचावरती जातो. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असलेलं पाहायला मिळतं. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे वारं आहे ते चीनच्या समुद्रात जे सायक्लोनिक स्ट्रोम तयार आहेत त्या ठिकाणी सध्या आपल्याला वारं वाहत असलेले पाहायला मिळते. त्यामुळेही मान्सूनवरती त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर सध्या लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिला आणि आज सध्याचा आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला, आज राज्यात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूरचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये उमरखेड, इंगणा, काटोल, नवखेड, याचबरोबर रामटेक, चारशिवनी, तसेच वर्धाचा सेलू, समुद्र, हिंगणघाट, देवळे, वर्धा, याचबरोबर अमरावतीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, चांदूरवेले, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, भातुकली, अमरावती तालुका असेल, याचबरोबर चांदूर बाजार, मोर्शी, धरणी आणि चिखलदरा या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर अकोल्याचा तेलाटा, अकोला असेल, मूर्तिजापूर असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. वाशिम तालुका असेल, मालेगाव, याचबरोबर मांगपिरूळ, मनोरा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. द्वारका, नेर, बाबुळगाव ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर यवतमाळचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, पुसद, महागाव, उमरखेड, देवस असेल, तसे पांढरकवडा, वणी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही असे ठिकाण असेल त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर चंद्रपूरचा वरोरा असेल, भद्रावती, शिंदेवाडी, मूल, ब्रह्मपुरी, नागपूर, चिमूर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर गोडपिंपरी, राजूर हा दक्षिण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर गडचिरोलीचा अहेरी, सिंचुरा, इटापल्ली हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. मात्र उत्तरेस जर पाहिलं कुरखेडा, धनोरा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हिंगोलीचा कळमुद्री असेल, हिंगोली तालुका ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. नांदेडचा किनवट असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. याचबरोबर सोलापूरचा उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, धाराशिवचा उमरगा, लातूर जिल्ह्याचा निलंगा या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपात ढगांचं वातावरण पाहायला मिळत आहे. जर पंढरपूरचा सांगोलीचा भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळते. जास्त पाऊस नाही, मात्र काही गावापुरताच मर्यादित पाऊस पाहायला मिळेल. माडामध्येही एक दुसऱ्या स्वरूपात गावामध्ये पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचं पाहिला, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड, सरगणा या ठिकाणी
ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. तसेच अहिल्यानगरचं पाहिलं, अहिल्यानगरमध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतं. काही ठिकाणी याच्यामध्ये नाशिकचा उत्तर भाग असेल, धुळे, नंदुरबार असेल, याचबरोबर संभाजीनगर, बीड, परभणीचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग असेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पूर्णतः वातावरण स्वच्छ आणि कोरडं पाहायला मिळतं. याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार करा, पुणे जिल्हा लोणावळा, खंडाळा, वडगावचा भाग असेल, भोरचा भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळतं. म्हणजे जो पाऊस पाहायला मिळतो तो फक्त 1 ते 2 गावापुरतं एखादी सर त्या ठिकाणी पाहायला मिळते. सातारा जिल्ह्याचाही महाबळेश्वर असेल, मेढा असेल, पाटणचा भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतं. अन्यत्र मात्र वातावरण स्वच्छ आणि कोरडं पाहायला मिळतं. कोल्हापूरचं पाहिलं, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, बुदरगड, आजरा, चंदगड या भागामध्येही आपल्याला एक दुसऱ्या स्वरूपात वातावरण तयार होतं आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस घाट माथ्यावरती पाहायला मिळतं. अलिबागचं जर पाहिलं, अलिबागचा दक्षिण भाग, रोहा, माणगाव एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतंय. मुंबईमध्येही ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र आज दिवस जर पाहिलं, आज सकाळी पाऊस पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर मात्र मुंबईमध्ये स्वच्छ वातावरण होतं, सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याचबरोबर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरीचा बहुतांश दक्षिण संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी हे वातावरण स्वच्छ पाहायला मिळालं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासांनी मात्र विदर्भातील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये भंडाराचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, गोंदियाचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये तुमसर असेल, या पवनी, अर्जुना, मोरगाव, वणी या ठिकाणी आपल्याला जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नागपूर संपूर्ण जिल्हा, नवखेड असेल, काटोल, हिंगणा, नवापूर, उमरखेड, रामटेक असेल, याचबरोबर गोंदियाचा भाग असेल, या ठिकाणी तुरळक काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल, चिमूर, शिंदेवाडी, ब्रह्मपुरी, नागपेठ हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. दक्षिणेला जर पाहिलं, भद्रावती, याचबरोबर चंद्रपूर तालुका, गोडपिंपरी, मूल हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याचा आष्टी, कारंजा, आर्वी या सेलूचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. वर्धाचा दक्षिण भाग असेल, यवतमाळचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये पुसद, दिग्रज, यवतमाळ, राळेगाव, वणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. अमरावतीचा नांदगाव, खंडेश्वर असेल, चांदूर रेल्वे, तिवसा, चांदूर बाजार असेल, याचबरोबर अचलपूर असेल, धरणी, चिखलदरा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. जसजसं जो कमी दाब आहे ते उत्तरेला सरकेल, उत्तर पश्चिमेला सरकेल, तसं हा जो पाऊस इकडे पश्चिम साईडला सरकण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अकोला शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. बुलढाण्यामध्येही शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. चिखली असेल, सिंदखेडराजा, लोणारचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. वाशिमचा दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर मराठवाड्याचा जर पाहिलं, हिंगोलीचा उत्तर भाग, हिंगोली, कळमुद्री, नांदेडचा उत्तर भाग, अदगाव असेल, किनवट असेल, हलक्या स्वरूपात पाऊस व काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर छत्र संभाजीनगर, कन्नड, कुल्हाबाद, सिल्लोड हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर छत्र संभाजीनगर दक्षिण भाग संपूर्ण असेल, जालना संपूर्ण, परभणी संपूर्ण, हिंगोलीचा दक्षिण भाग, नांदेडचा दक्षिण संपूर्ण भाग या ठिकाणी वातावरण संपूर्णतः स्वच्छ राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर बीडचा पाटोदा, जामखेड, बीड असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसं वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता. धाराशिवचा, उस्मानाबाद, तुळजापूरच्या भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाची पावसाची दाट शक्यता. पारंडा, भूम, कळंब, उमरगाव वातावरण स्वच्छ राहील. लातूरमध्ये अहमदपूरचा दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर उदगीर असेल, निलंगा, औसा, लातूर असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. वातावरण स्वच्छ राहील. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, सोलापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण स्वच्छ व वातावरण क्लिअर राहील. कोणत्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाही आहे. याचबरोबर जत तालुक्याचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी संख असेल, माळेगाळ असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा खानापूर, विटा, आटपाडीचा दक्षिण भाग असेल, तासगाव, कोटे, मकळ, मिरज व सांगली शहराचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वाळवा असेल, पलूस असेल, वातावरण स्वच्छ राहील. शिराळा तालुक्याचा अतिपश्चिम भाग असेल, चांदोली, अभयारण्य, त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पूर्व भागातील शिराळा तालुक्याचा कासेगाव, वाटेगाव, टाकवे, बनूर या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं पाहिलं, कोल्हापूर जिल्ह्याचं घाट माथ्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला. पूर्वेला बाजूला मात्र कोणत्याही स्वरूपात पाऊस नाही. वातावरण क्लिअर राहण्याची दाट शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचा महाबळेश्वर, याचबरोबर मेढा, याचबरोबर वाई असेल, पाटण असेल, हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. पूर्व बाजूला जर पाहिलं, पूर्व बाजूलाही शिरवळ असेल, पलटण, दहिवडी, वडूज, कोरेगाव वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्ह्याचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, पोड, वडगाव, भोर, लोणावळा, खंडाळा, जुन्नरचा पश्चिम भाग असेल, हलक्या स्वरूपाचा विखुरल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. गोड असेल, याचबरोबर राजगुरूचा पूर्व भाग असेल, पुणे शहर, शिरूरचा भाग असेल, ढगाळ वातावरण एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता. बारामती, इंदापूर वातावरण स्वच्छ आणि कोरडं राहील.
अहिल्यानगरचा संपूर्ण भाग असेल वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर खांद्याचा विचार केला, खांद्याचा जळगावचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर जळगावचा अतिपूर्व भाग असेल, हलक्या स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी लाईटिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. याचबरोबर धुळेचा संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील. काही अंशी या ठिकाणी ढग पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर 11 तारखेला मात्र जळगाव असेल, धुळे असेल, नाशिकचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग संपूर्ण वातावरण स्वच्छ राहील. मात्र पश्चिम बाजूला पाहायला पेठ, सरगणा, याचबरोबर इगतपुरी असेल, निफाड, कळवण, सटाणा या भागामध्ये काही वेळापुरता स्थानिक पातळीवरती ढगांची निर्मिती होईल व हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पालघर, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे असेल, याचबरोबर रायगडचा उत्तर भाग या ठिकाणीही पावसाची शक्यता फार कमी आहे. जो पाऊस पाहायला मिळेल तो एक दुसरी सरच पाहायला मिळेल, जास्त जोरदार पाऊस नाही आहे. रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल, सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल, हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता पूर्व बाजूला पाहिलं, पूर्व बाजूला मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर IMDचे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासात पुण्याचा जो पश्चिम भाग असेल जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट आहे. याचबरोबर अकोला असेल आणि अमरावती या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त वर्धा असेल, नागपूर, जळगाव, नाशिक पूर्व असेल, याचबरोबर संभाजीनगर या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. याचबरोबर सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, याचबरोबर धुळे, नंदुरबार आणि पालघरच्या भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केली आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.